स्पर्धा हे कोणत्याही सभ्यतेचा विकसित झाल्याचे लक्षण आहे। ज्या सभ्यता खेळामध्ये पुढे असतात ते इतर बऱ्याच गोष्टींमध्ये पुढे असल्याचं प्रामुख्याने दिसतं। त्यासोबतच शाळेच्या अनुषंगाने खेळ खेळल्यानं ताणतणाव नष्ट होतात आणि त्याच्यामुळे मुलं एकाग्रपणे अभ्यासामध्येही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ पठाण यांनी केले। येरमनार येथील क्रीडांगणावर बीटस्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन सध्या मडावी सरपंच येरमनार अध्यक्ष म्हणून विजय डोलुआत्राम, उपसरपंच येरमनार यांच्या हस्ते पार पडले। विशेष अतिथी व्यंकटेश तलांडे, वनिता शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ कौशले, सागर साळुंके, पोस्ट मास्टर बिछू आत्राम, सोमा आत्राम, गौरूबाई गौरवर्धन, श्रीमती भारडे मॅडम, केंद्र प्रमुख पेरमिली सतीश खाटेकर, केंद्र प्रमुख दामरेंचा, दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक उपस्थित होते। कार्यक्रमात आसिफ खान यांनी शालेय जीवनात शिक्षणासोबत खेळही तेवढेच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घेतले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले। बीटस्तरीय बाल क्रीडा संमेलन दामरेंच्या पेरमिली या दोन केंद्रातील 400हून अधिक विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला असून 11 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी वैयक्तिक व सांघिक खेळ खेळले जाणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत पेरमिली व दामरेंच्या या दोन चमूमध्ये कबड्डी सामना रंगला। महान्यूज करिता अभिषेक भटनागर, पेरमिली।